नमस्कार. आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. सर्व लाडक्या बहिणींसाठी आता महिला व बालविकास विभागाकडून नवीन अपडेट आलेले आहे. KYC बद्दल. लाडक्या बहिणी, तुमच्यासाठी महिला व बालविकास विभागाने KYC अपडेट पाठविले आहे. काय आहे तर लाडक्या बहिणींनो, KYC प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2025. आता केवळ 4 दिवस बाकी आहेत KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी योजनेचा लाभ अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी आजच KYC प्रक्रिया पूर्ण करावी ही विनंती. तर लाडक्या बहिणी, KYC बद्दल समस्या आहेत का तुम्हाला अजूनही? कमेंट करा. कमेंट करून ठेवा, म्हणजे मी लगेच तुमच्यासाठी व्हिडिओ आणते आणि तुमच्या समस्यांवर तुम्हाला उपाय सांगते. KYC बद्दल काही अडचणी, प्रश्न काही असले तरी कमेंट करा. लवकर कमेंट करा. आणि आपल्या चॅनलवर आता जरी समजा माझी जी वेळ आहे आपल्या चॅनलवर व्हिडिओ येण्याची की दुपारी 12 वाजता आणि संध्याकाळी 7 वाजता आणि 8 वाजता, आता फक्त याच वेळेतच आपले व्हिडिओ येतील असं नाही, तर तुमच्यासाठी मी व्हिडिओ केव्हाही पटकन अपलोड करेल. तर तुम्ही व्हिडिओ आठवणीने बघा, कारण की आता व्हिडिओचं तुम्ही म्हणजे माझं ते टायमिंग जे आहे ते तर असणारच आहे, परंतु इन बिटवीन म्हणजे मध्ये मी केव्हाही जरी व्हिडिओ अपलोड केला तर तुम्ही बघा, कारण की तुमच्यासाठी आता लवकर व्हिडिओ अपलोड करावा लागेल. जर तुम्हाला काही KYC बद्दल समस्या, अडचणी, प्रश्न असेल तर. काय म्हणत आहे पुढे तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी KYC प्रक्रिया पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी 31 डिसेंबर 2025 ही अंतिम तारीख असून आता केवळ शेवटचे 4 दिवस उरले आहेत. सर्व लाडक्या बहिणींनी आजच आपली KYC प्रक्रिया पूर्ण करावी ही नम्र विनंती. तर यासाठीच तुम्हाला सांगत आहे लाडक्या बहिणी, लवकर KYC प्रक्रिया तुमची पूर्ण करा. आणि तुम्हाला काहीही प्रश्न, समस्या, अडचणी असेल, शंका असेल KYC बद्दल, वेबसाईटबद्दल, तर मला कमेंट आठवणीने करून ठेवा. तुम्हाला त्याच्यावर मी लगेच उत्तरं सांगते, उपाय सांगते आणि पर्याय सांगते, म्हणजे जेणेकरून तुमची KYC लवकर पूर्ण होईल आणि वेळेच्या आत, म्हणजे जसं की 31 डिसेंबरच्या आत तुमची KYC पूर्ण होईल. तर लाडक्या बहिणी, तुम्ही जर बघा, आत्ता जो माझ्या चॅनलवर जे व्हिडिओ आलेले आहेत 6 व्हिडिओ, कोणत्या विषयावर की ज्या बहिणींचे पती मृत्यू झालेला आहे पण त्यांच्याकडे पतीच्या मृत्यूचं प्रमाणपत्र म्हणजे मृत्यू दाखला नाही, वडील हयात नाही आहे, त्यांचं पण नाही आहे, तर अशा लाडक्या बहिणींनी म्हणजे कोणतेही कागदपत्र नाही आहे, त्यामुळे तुमची KYC राहिली होती, अशा बहिणींसाठी मी उपाय सांगितलेला आहे. आणि या विषयावर आपल्या चॅनलवर 6 व्हिडिओ आलेले आहेत. फक्त मी त्याच्यामध्ये म्हणजे टायटल, थंबनेल माझं एकच ठेवलेलं आहे, परंतु भाग 1, भाग 2, भाग 3, भाग 4, भाग 5 आणि भाग 6 असे मी 6 व्हिडिओ अपलोड केलेले आहे. तर तुम्हाला काही अडचणी असल्या तर तुम्ही ते सगळे व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला उपाय सापडतील, पर्याय मिळतील आणि तुमची KYC पूर्ण होईल. तर लाडक्या बहिणी, तुम्हाला हे सोडून काही प्रश्न असेल तर कमेंट आठवणीने करा, म्हणजे मी तुमच्यासाठी व्हिडिओ आणते, कारण की आता लवकर तुम्हाला KYC करणे गरजेचे आहेत. आणि जर तुम्हाला काही म्हणजे आता बघा, जसं की 6व्या भागात सांगितल्याप्रमाणे तुम्ही तशी KYC केली का? महिला व बालविकास विभागामध्ये जाऊन तुम्ही चौकशी केली का? आणि तुमचं कागदपत्र आणि तुम्ही अर्ज सादर केला का? ते पण मला कमेंट करा हं. आणि लाडक्या बहिणी, तुम्हाला काही अडचणी आल्या का? महिला व बालविकास विभागामध्ये गेल्या, अर्ज दिला, तुमचे कागदपत्र दिले, तिथे गेल्यावर तुम्हाला तिथे म्हणजे काय म्हणाले ते, हे सगळं मला कमेंट करा आणि तुमचे प्रश्न सांगा, म्हणजे मला कळेल की तुमचं काम कुठपर्यंत आलेलं आहे ते आणि तुम्ही KYC पूर्ण केली का ते. तर लाडक्या बहिणी, या व्यतिरिक्त मी तुम्हाला या विषयावर स्पेशल व्हिडिओ आणणारच आहे की ज्या बहिणींकडे कोणतेही कागदपत्र नाही त्या बहिणींनी आता यापुढे काय करायचे आहे. तर लाडक्या बहिणी, काळजी करू नका, परंतु KYC मात्र तुम्ही लवकर पूर्ण करा आणि
लाडकी बहीण योजनेचा तरच तुम्हाला यापुढे लाभ कंटिन्यू मिळत राहणार असे माहीत आहे.